आता हा प्रश्न ट्रिकने कसा सोडवूया ते पाहूया. प्रश्न बघा काय आहे. एका क्रिकेट स्पर्धेत 21 संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघाचा प्रत्येक दुसऱ्या संघाशी एक सामना होऊन त्यातील 4 संघ निवडले. त्या 4 संघांचा पुन्हा प्रत्येकाशी सामना झाला व शेवटी 2 संघ निवडून त्यांच्यात एक सामना झाला. तर त्या स्पर्धेत एकूण किती सामने खेळले गेले? आता हा प्रश्न कॅल्क्युलेशनने सोडवायला गेला तर तो सुटत नाही, पण आपण जर ट्रिक वापरली तर काही सेकंदामध्ये त्याचं उत्तर येतं. आता ही तुम्हाला मी ट्रिक सांगतो. ट्रिक काय वापरायची याच्यासाठी बघा. n इंटू ब्रॅकेट n-1 डिवायडेड बाय 2. आता n म्हणजे इथं पहिला सामना जो झाला तो 21 इंटू ब्रॅकेट 21 वजा 1 डिवायडेड बाय 2. हे 21 तसेच ठेवायचे. 21 गुणिले 21मधून ह्या 21मधून 1 वजा करायचा 20 डिवायडेड बाय 2. ह्या 2ने ह्याला डिवायडेशन करून घेऊया. म्हणजे 210 सामने पहिला जो झाला राऊंड त्याच्यामध्ये. मग पुढे काय झालं, या 200 नंतर पुढे दुसऱ्या सामना 4 संघ निवडले गेले. दुसऱ्या संघाचा सामना होऊन त्यातील 4 संघ निवडले गेले. म्हणजे याच ट्रिकने जर पुढचं जे किती सामने झाले ते काढायचे. 4 इंटू ब्रॅकेट 4 वजा 1 भागिले 2. म्हणजे हे 4 तसेच ठेवायचे. 4 मल्टिप्लाय 4मधून 1 वजा करायचा 3 डिवायडेड बाय 2. ह्या 2ने ह्याला हे 2ने ह्या 4ला डिवायडेशन करायचे. 2 6. इथं 6 सामने झाले. आता तिसऱ्या राऊंडमध्ये काय झालं पाहूया. शेवटी 2 संघ निवडून त्यांच्यात एक सामना झाला. याच ट्रिकने 2 इंटू ब्रॅकेट 2 वजा 1 डिवायडेड बाय 2. पुढच्या स्टेपमध्ये 2 बाय 1. आता 2ने याला डिवायडेशन करायचं म्हणजे 1 आलं होतं. आता एकूण किती सामने झाले? हा पहिला राऊंड, त्याच्यात 210 सामने झाले आहेत. नंतरच्या राऊंडमध्ये 6 सामने झाले आणि नंतरच्या राऊंडमध्ये 1 सामना झाला. याची करायची बेरीज. तर ते येते 217. ऑप्शन क्रमांक 3. किती झटकन सोडवून झालं बघा.